नमस्कार. 30 एप्रिल 1909 मध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील यावली येथे आधुनिक काळातील संत म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. गावाची उन्नती, गावाचा विकास हाच त्यांच्या विचारसरणीचा प्रमुख केंद्रबिंदू होता. गावागावातील परिस्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या समस्यांचा त्यांनी मूलभूत स्वरूपी विचार करून त्या कशा सोडवायच्या यावर उपाययोजना सुचवल्या आणि त्या परिणामकारक देखील ठरल्या. सर्वधर्म समभाव हे महाराजांच्या विचारविश्वाचं वैशिष्ट्य होतं. म्हणून ते सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार करीत असत. स्त्रीला अज्ञानात ठेवणं, दास्यात ठेवणं कसं अन्यायकारक आहे हे त्यांनी प्रभावीपणे आपल्या कीर्तनातून मांडलं. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राष्ट्र व्यवस्था ही देखील स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी पटवून दिलं. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. आपल्या खंजिरी भजनाच्या माध्यमातून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करून कर्मकांड, देवभोळेपणा, जुनाट बुरसटलेल्या अंधश्रद्धा, कालबाह्य परंपरा आणि जातीभेदावर त्यांनी जोरदार प्रहार केला. मराठीतून तसेच हिंदीतून त्यांनी काव्यरचना केल्या. ग्रामगीता लिहून आपल्या जीवन कार्यातील वाङ्मय सेवेची तर त्यांनी जणू पूर्तताच केली. भूदान चळवळीत सहभाग घेतला. 1942च्या छोडो आंदोलनात सहभाग घेतला म्हणून त्यांना काही काळ अटक देखील झाली होती. 1935 मध्ये मोझरीला गुरुकुंज आश्रमाची स्थापना करून शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची त्यांनी जणू फळीच निर्माण केली. आजही हे निष्ठावंत कार्यकर्ते महाराजांचं कार्य अखंड व्रतासारखं त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. 1955 मध्ये जपानमधील विश्वधर्म परिषदेत महाराजांनी सहभाग घेतला. राष्ट्रपती भवनात झालेल्या त्यांच्या खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधलं. 11 ऑक्टोबर 1968 मोझरी येथे महाराजांचं महानिर्वाण झालं.